नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आज रविवार होता. कायरा शांतपणे घरातली कामं करत होती. आज तिला कुठेही बाहेर जाण्याची घाई नव्हती. तिचं मन समाधानी झालं होतं. देशपांडे सरांनी संपूर्ण ऑफिस तिच्या ताब्यात दिलं होतं. हा तिला स्वतःचा मोठा गौरव वाटत होता. या एका घटनेनं एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास तिला जाणवत होता. तिच्या आयुष्यामध्ये सारं चांगलं घडत होतं. सुनीलला देखील आता जॉब लागला होता. आता कधी एकदाच ह्या घरातून बाहेर पडतोय असं तिला झालं होतं. तिला सुनील सरांना फोन करायचा होता. सरांशी तिला सर्व शेअर करायचं होतं. काल ऑफिसमधूनच फोन करावा असं तिला वाटलं होतं, परंतु तिला मोकळेपणानं बोलता आलं नसतं. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर तिनं खूप वेळा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोनच लागला नाही. ती वैतागली होती. शेवटी तिनं विचार केला, सुनील सर काहीतरी महत्त्वाच्या कामात असतील. त्याशिवाय ते तिचा फोन टाळणार नाहीत, त्याची तिला पूर्ण खात्री होतीच. मग ऑफिस सुटल्यानंतर ती घरी आली. घरी मनुषी काका तिची वाटच पाहत होते. घरात पोहोचताच काकांनी तिचं हसून स्वागत केलं. या कायरा मॅडम, तुमचं हार्दिक अभिनंदन. कायरा त्यांच्याकडे पाहतच राहिली. त्यांनी तिची गोंधळलेली स्थिती ओळखली. अगं, काही वेळापूर्वीच मला देशपांडे सरांचा फोन आलेला. त्यांनी माझं अभिनंदन केलं. मला मोठं आश्चर्य वाटलं. मी त्यांना विचारल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की कायरा आता साधी क्लर्क राहिलेली नाही, तर त्यांच्या ऑफिसची मॅनेजर झाली. आणि कायराला तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये पाठवून दिलं त्याबद्दल त्यांनी माझंही अभिनंदन केलं. ते हसले. कायरा, तुझे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. तुझ्यामुळे मला देखील मान सन्मान प्राप्त झालाय. कायरा हे सारं ऐकून सुखावली. सर, असं काही नाही. खरंच तो तुमचाच मान आहे, कारण जर तुम्ही मला इथे आणलं नसतं आणि मला आधार दिला नसता तर कदाचित मी आज कुठेतरी कफल्लक अवस्थेमध्ये असते. त्यामुळे खरंच मीही तुमचे मनापासून आभार मानते. मनुषी काका काहीसे भावनिक झाले. आता तू हे सारं मान्य करतेस त्यामुळे मला काही बोलायचं नाही, पण खरं सांगायला गेलं तर तुझ्यामध्ये असलेल्या क्षमतेमुळे तू मोठ्या पदावर पोहोचली आहेस. तू कुठेही असली असतीस तरी तू प्रगती करणारच होती. धन्यवाद काका. बोलता बोलता तिनं स्वतःच्या पर्समधून पेढ्यांचा बॉक्स काढला. पेढा घ्या काका, तोंड गोड करा. अगं, तुला माहीत आहे ना, साखरेचं मी काही खात नाही. घ्या थोडंसं. ठीक आहे, तुला बरं वाटावं म्हणून घेतो. असं म्हणून त्यांनी एक पेढा घेतला आणि तोंडामध्ये टाकला. घरामध्ये आनंदी वातावरण झालं होतं. कायरा, आता तुला घर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. कायरा शांत झाली. काय झालं कायरा? मनुषी काका, मला हे घर सोडून जाण्याची इच्छा नाही, परंतु आता माझा नाईलाज आहे. मला जावं लागेल. का? लग्न करायचा विचार केलास की काय? ती लाजली. हो, तसंच आहे. कोण आहे तो नशीबवान? आहे एक ओळखीचा. तुम्ही ओळखता त्याला? आपल्याच ऑफिसमधला आहे. म्हणजे सुनील? हो काका. अच्छा, म्हणजे सुनील सोबत नवीन संसार उभा करायचा ठरवलायस तर? हो. तसं याबद्दल मला थोडं कळालं होतं, परंतु गोष्ट एवढ्या पुढे जाईल असं मला वाटलं नव्हतं. पण आता तू निश्चय केलाच आहेस तर मग ठीक आहे. चांगला विचार आहे, मी एवढंच म्हणेल. तर मग तुमचा आशीर्वाद असला म्हणजे झालं. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहे. फक्त सुनील सरांनी पुढे नीट वागावं म्हणजे झालं. म्हणजे मला काही कळलं नाही. कायरा, तुला सुनीलबाबत संपूर्ण माहिती नाही आहे. आता या परिस्थितीमध्ये मी तुला त्याच्याबद्दल जास्त काही सांगू इच्छित नाही, नाहीतर तुझा गैरसमज व्हायचा. पण काका, जर तुम्ही सांगितलं नाही तर माझा गैरसमज होऊ शकतो. नेमकं काय लपवताय माझ्यापासून? कायरा, सुनील चांगला माणूस नाहीये. काय? काहीतरीच काय बोलताय काका? मला वाटलंच तुला हे पटणार नाही आणि म्हणूनच मी तुला सांगणार नव्हतो. पण नुसता आरोप काय कामाचा? खरं काय ते मला नीट सांगितलं तर कळेल ना. ठीक आहे, सांगतो, ऐक. मनुषी काकांनी एक दीर्घ पॉज घेतला आणि ते बोलू लागले. सुनीलचं पहिलं लग्न झालंय हे त्याने तुला सांगितलं का? हो, त्यांनी अगदी सुरुवातीलाच स्पष्ट सांगितलंय.
पण त्याच्या बायकोचं काय झालं याबद्दल त्याने तुला सांगितलं का? हो, ते म्हणाले की माझं आणि माझ्या बायकोचं पटत नव्हतं, त्यामुळे ती आता सेपरेट राहते. आमचा घटस्फोट झाल्यासारखाच आहे असं ते म्हणाले. ते पूर्ण सत्य नाही. सुनील आणि सुनीलच्या बायकोचं अजिबात पटत नव्हतं हे खरं आहे, पण सुनीलही त्याला जबाबदार होता. नवरा बायकोचं सतत भांडण होतं. तिला सारखं वाटायचं सुनीलचं कुठेतरी बाहेर लफडं आहे. परिणामी एक दिवस सुनीलला सोडण्यासाठी तिने निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसातच सुनीलच्या पत्नीचा मोठा अपघात झाला. त्या अपघातामध्ये ती कायमची अधू झाली. ती आपल्या माहेरी राहते, परंतु या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो अपघात नव्हता, तर ते सुनीलने जाणून बुजून केलेलं कुटील षडयंत्र होतं. खुनाचा प्रयत्न होता. म्हणजे काका, तुम्हाला म्हणायचं की सुनीलनं त्याच्या बायकोचा खून करण्याचा प्रयत्न केला? ती स्तब्ध झाली. हे मी नाही म्हणत, त्याचे नातेवाईक आणि त्याचा मित्रपरिवार म्हणतात. तू त्याला पाहिजे तर विचारू शकतेस. यावर कायरा अस्वस्थ झाली. सुंदर वाटणारं जग आता तिला काळं दिसू लागलं. हे शक्य नाही. माझा सुनील तसा नाही. मनुष्य काका सुनीलवरती जळतात. सुनीलबाबत तिला नवीनच माहिती मिळत होती. सुनील सरांच्या बोलण्यातून तर तिला असं वाटत होतं की त्यांची बायकोच फार वाईट असावी. ती सारखी आपल्या नवऱ्यावरती संशय घ्यायची आणि म्हणून सरांनी तिला सोडलं. पण काका, मी तर असं ऐकलंय, म्हणजे सुनीलनं मला सांगितलंय की त्याची बायको त्याचा फार छळ करायची, सारखी त्याच्यावरती संशय घ्यायची आणि तिच्या स्वभावाला कंटाळून त्यांनी तिला सोडलं. तुम्ही ही जी काही माहिती मला सांगताय ही पूर्ण वेगळी आहे. मला सत्य काय आहे ते समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मी सांगितले ते सगळंच तू स्वीकारावं अशी माझी इच्छा नाही. कदाचित तू म्हणतेस तेही खरं असू शकेल, पण मी जे सुनीलबद्दल ऐकलंय ते सगळं मी तुला सांगितलंय. आता पुढचा निर्णय तुझा आहे. इतका वेळ अतिशय आनंदामध्ये दिसणारी कायरा आता तिचा चेहरा काळवंडला होता. तिची निवड चुकीची ठरली होती का? आता तिलाच तिचा राग यायला लागला होता. दुसऱ्या बाजूला तिचं मन म्हणत होतं की काकाजी सांगतायत ते सगळं खोटं आहे. सुरुवातीपासूनच काकांना सुनीलचा राग येत होता. काकांना माझं भलं झालेलं नको आहे, असं काहीतरी असावं. मग पुन्हा तिचं मन म्हणू लागलं, पण काका खोटं कशाला बोलतील? आणि काका म्हणतात की तो नातेवाईक आणि मित्रांना विचार, आणखी काही लोकांना विचार. आपण संबंधित लोकांना भेटून माहिती काढायला हवी. खरं काय हे आपल्याला कळायला हवं. काय सांगावं, यामध्ये सुनीलचं काहीतरी चुकत असावं. ती गांभीर्यानं विचार करू लागली. तितक्यात तिचा फोन वाजला. ती विचारामध्ये गुंतली होती, त्यामुळे तिनं फोन उचलला नाही. मनुष्य काका म्हणाले, अगं कायरा, फोन उचल, कधीचा वाजतोय. तिने फोन उचलला तर फोन सुनीलचा होता. हॅलो, बोल कायरा, काय चाललंय? तिला काय बोलावं तेच सुचेना. मनुष्य काका तिच्याकडे पाहत होते फक्त. तर मग मित्रांनो, आता एक नवीनच माहिती सुनीलबद्दल समोर आली आहे. नक्की सत्य काय असेल? आणि हे याच लोकांनी पेरलेलं असेल का, की खरंच सुनीलनं तिचा अपघात घडवला असेल? काही सांगता येत नाही. हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.